शुभं करोति। तुझे बाबा माझा नवरा तिकडे तुरुंगात आहे आणि मी एकटी पडलीये, पूर्णपणे एकटी पडलीये। सगळी माणसं आजूबाजूला असून एकटी पडलीये मी। जणू त्या एका प्रसंगाने सगळी नातीच तुटून गेलीयेत। मला धीर द्यायला कोणी उरलेलं नाहीये श्रेया, कोणी नाही। आणि तू मला धीर द्यायचा सोडून अशी गप्प का बसून राहतेस श्रेया? सगळ्यांच्या प्रश्नार्थ नजरा जाणवतायत मला। विवेकची चूक असताना देखील मी त्याला पाठीशी का घातला असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेलच। अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं विवेक तुरुंगातून बाहेर पडल्यावरच मिळतील, पण त्यासाठी त्याच्यावरचा गुन्हा मिटायला हवा। त्यासाठी मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल। लक्षात ठेव, कोर्टाने फक्त 1 आठवड्याची मुदत दिली आहे पैसे जमा करायला। लक्षात आहे ना? आठवड्यानंतर परत आत बसायचे। मी निघतो। एक आठवडा, फक्त एक। तो आठवडा संपण्याच्या आधी 50 लाख नाही भरले तर जप्ती येईल घरावर। आधीच काळ ओळखा, नाहीतर रस्त्यावर झोपावं लागेल। बघू, करू काहीतरी तुमच्या घरासाठी। माणुसकी महत्वाची, शिवाय खानोलकर या नावाच्या इब्रतीचा प्रश्न आहे। नाही, इतका वेळ बोलला त्यातलं एक वाक्य तुमचं आवडलं मला। खानोलकर, तुमच्या इब्रतीचा प्रश्न आहे ते खरं आहे। मिळेल, लवकरच उत्तर मिळेल। तोंड उघड की आता, सांग असं का पाठीमध्ये सुरा खुपसलास? दुबईतल्या एका कंपनीला हवे असलेले शूज पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलं होतं। सप्लायर कडनं ते पुरवले, पण सप्लायरनी ती ऑर्डर एका चायनीज कंपनीला दिली होती। त्या चायनीज कंपनीने त्या शूज मध्ये टॉक्सिक केमिकल घातलं, म्हणून ते सगळे शूज रिजेक्ट झाले। आता ना तो सप्लायर ना तो एजंट। मी तुझ्या बिझनेसची कथा विचारत नाहीये विवेक, तुझ्या बिझनेससाठी सगळ्यांचं घर का गहाण ठेवलंस हे विचारतोय। दुप्पट पैसे मिळणार होते रे। 2 महिन्याचा प्रश्न होता, फक्त 2। मी ते सगळ्यांना सांगितलं नाही, कारण पैसे मिळाल्यावर सगळ्यांना चकित करायचं होतं म्हणून। चांगलंच चकित केलं। फ्रॉड करून तोंड सांभाळून बोल प्राची। फ्रॉड कोणाला म्हणतेस तू? तुमच्या नवऱ्याला। अरुण काका, थांबव हे सगळं। नाही की मया, किती वेळा थांबवून घ्यायचं यानं? माझ्या मुलाचं करिअर उद्ध्वस्त केलं यानं। मी जे केलं ते घरासाठीच केलं। हे डील झालं असतं ना तर तुम्हाला कळलंही नसतं हे घर गहाण पडलंय ते। 1 करोड रुपयाचा चेक मिळणार होता रे, 1 करोड। आणि ते सगळे पैसे विवेक आपल्या घरासाठीच वापरणार होता। म्हणजे तुला सुद्धा माहिती होतं याबद्दल? शुभं करोति।